हॅलो अँड वेलकम स्टुडंट. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन हा लेसन आपण स्टडी करतोय आणि या लेसनमध्ये आज आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲलिमेंटरी कॅनल. सो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपला ॲलिमेंटरी कॅनल आणि त्याचे स्ट्रक्चरल डिटेल्स स्टडी केले. सो त्याच्यामध्ये माउथ, बकल कॅव्हिटीमध्ये टंग आणि टीथ हे दोन ऑर्गन आपण पाहिले. नेक्स्ट फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस हे पॉईंट आपण स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये कुठे स्फिंक्टर मसल आहेत, त्यांचे नेम काय आहेत, कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, तर हे सगळे डिटेल्स आपण पाहिले. त्यानंतर नेक्स्ट आज आपण स्टडी करणार आहोत हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲलिमेंटरी कॅनॉल. सो बघा, हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲलिमेंटरी कॅनल. ओके, सो आपला जो ॲलिमेंटरी कॅनल आहे, या ॲलिमेंटरी कॅनलचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर. हिस्टॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ टिश्यू, मायक्रोस्कोपिक टिश्यू स्टडी. टिश्यूचा जो स्टडी आहे याला आपण हिस्टॉलॉजी असं म्हणतो. सो याच्यामध्ये आपण वेगवेगळे टिश्यू जे आहेत ते स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल हिस्टॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ टिश्यू, हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता टिश्यू आपण या आधी स्टडी केलेले आहेत. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल, त्या ठिकाणी आपण इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू आणि त्यांचे सब टाईप्स, त्याचे डिटेल्स आपण पाहिलेले आहेत. मग या ठिकाणी कसले टिश्यू, तर आपला ॲलिमेंटरी कॅनल जो आहे याचा जर आपण ट्रान्सवर्स सेक्शन जर घेतला, जर अशी ट्यूब असेल आपल्या ॲलिमेंटरी कॅनलची आणि तिला जर कट केलं ट्रान्सवर्सली, तर त्याच्या लायनिंगला सर्क्युलर दिसेल आपल्याला या पद्धतीनं आणि त्याच्या लायनिंगमध्ये वेगवेगळ्या टिश्यूचे लेयर्स पाहायला मिळतील. तर ते टिश्यू जे आहेत ते आणि त्यांचे डिटेल आपण पाहतोय. सो बघा, ॲलिमेंटरी कॅनल इज लाईन्ड बाय 4 बेसिक टाइप्स ऑफ टिश्यू. ओके, सो सगळ्यात फर्स्ट आपला जो ॲलिमेंटरी कॅनल आहे याच्या लायनिंगला 4 बेसिक टाईपचे टिश्यू प्रेझेंट असतात. आता सेकंड थिंग, आपला ॲलिमेंटरी कॅनल माउथपासून ते ॲनसपर्यंत रन होतो. मग या पूर्ण ॲलिमेंटरी कॅनलमध्ये हे जे आपण 4 टाईपचे टिश्यू म्हणतोय हे एक्झॅक्टली कुठे कुठे आहेत, तर हाही पॉईंट लक्षात ठेवा. दीज टिश्यू आर प्रेझेंट फ्रॉम इसोफॅगस टू लार्ज इंटेस्टाईन, और लार्ज इंटेस्टाईनचा जो शेवटचा पार्ट आहे त्याला आपण रेक्टम असं म्हणतो. सो इसोफेगस, फॅरिंग्स नंतरचे जे फूड ट्यूब स्टार्ट होते तिला आपण इसोफेगस म्हणतो. तर त्या इसोफेगसपासून ते लार्ज इंटेस्टाईनचा लास्ट पार्ट, लार्ज इंटेस्टाईनचे आपण 3 पार्ट पाहिले. कायकम हा ब्लाइंड पाऊच, त्यानंतर कायकम नंतर नेक्स्ट पाहिला आपण कोलॉन आणि त्यानंतर रेक्टम. तर तो जो रेक्टम आहे तिथपर्यंत, इसोफेगसपासून ते रेक्टमपर्यंत जर कुठेही आपण क्रॉस सेक्शन, ट्रान्सवर्स सेक्शन जर घेतला तर त्या ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये आपल्याला 4 बेसिक टाईपचे टिश्यू पाहायला मिळतील. ओके, मग आता कोणकोणत्या टाईपचे टिश्यू आहेत बघा. तर याच्यामध्ये टिश्यू फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, सिक्वेन्स आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. बाहेरून आतमध्ये सिक्वेन्सनी हे टिश्यू जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो सगळ्यात बाहेरचा हा जो लेअर आहे, सगळ्यात सिंगल लेअर जी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, तो लेअर म्हणजे सेरोसा. सो सगळ्यात फर्स्ट आहे सेरोसा. नेक्स्ट बघा, सेरोसाच्या आतमध्ये हे येलो कलरचे सर्क्युलर पोर्शनमध्ये जो दाखवलेला आहे त्याला म्हटलेलं आहे मसल्स. पण ते कोणते मसल 2 फॉर्ममध्ये किंवा 2 लेअरमध्ये अरेंज झालेला आहे. हा जो येलो कलरचा लेअर आहे सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसणारा, हे लॉन्जिट्युडनल मसल आहेत आणि त्याच्या आतला हा जो आहे तो सर्क्युलर मसल. सो मसलचे 2 लेअर हे दोन्ही मिळून, लॉन्जिट्युडनल मसल आणि सर्क्युलर मसल मिळून मस्क्युलॅरिस तयार करणार आहे. ठीक आहे, सो सगळ्यात बाहेरचा सेरोसा, सेरोसाच्या आतमध्ये आहे मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस नंतर त्याच्या आतमध्ये नेक्स्ट हा जो लेअर आहे, या लेअरला बघा, हा जो लेअर आहे त्या लेअरला म्हटलं जातं सब म्युकोजा. सो इट इज सब म्युकोजा. आणि त्याच्याही आतमध्ये सगळ्यात फोर्थ हा सब म्युकोजा असेल तर हा जो दिलेला आहे ज्याच्यावरती एलिव्हेशन्स आपण या पद्धतीने दाखवलेले आहेत एलिव्हेटेड फॉर्ममध्ये बघा
ओके, तर हा आतला जो पोर्शन आहे, तर या आतल्या पोर्शनला म्हटलेलं आहे म्युकोजा. ओके, सो इथपर्यंत हे लक्षात आलं का बघा की ॲलिमेंट्री कॅनलच्या लाइनिंगला 4 बेसिक टाईपचे टिश्यू आहेत. त्यातला सगळ्यात आउटरमोस्ट आहे सेरोसा. सेरोसाच्या आतमध्ये मस्क्युलॅरिस, त्याचे 2 लेअर आहेत मस्क्युलॅरिसचे. त्याच्या आतमध्ये आहे सब म्युकोजा आणि सगळ्यात आत म्युकोजा. फर्स्ट थिंग, हे सिक्वेन्सनी नेम लक्षात ठेवायचे आहेत. आणि सेकंड थिंग, मी आत्ता कसा क्रम सांगितलेला आहे, बाहेरून आतमध्ये. असं एक्झाममध्ये विचारताना बाहेरून आत किंवा आतून बाहेर या कोणत्याही वेळी विचारलं जाऊ शकतं. सो बाहेरून आत जसं सेरोसा, मस्क्युलॅरिस, सब म्युकोजा आणि म्युकोजा हे लेअर आहेत, तसे आतून बाहेर जर पाहायचे म्हणले तर म्युकोजा, सब म्युकोजा, मस्क्युलॅरिस आणि सेरोसा. हा क्रम तुम्हाला सांगता आला पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. सो ही इंट्रोडक्शन होती. हिस्टॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ टिश्यू. In alimentary canal, in the lining of alimentary canal, there are 4 basic types of tissue. Next, this tissue we find from esophagus to rectum. हे टिश्यू आपल्याला इसोफेगस पासून ते रेक्टम पर्यंत पाहायला मिळतं. नेक्स्ट, यांचा सिक्वेन्स सांगितला, सेरोसा, मस्क्युलॅरिस, सब म्युकोजा अँड म्युकोजा. आता हे सगळे जे लेयर्स आहेत, हे लेयर वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळे मॉडिफिकेशन दाखवतात. म्हणजे कसं बघा, मस्क्युलॅरिस हा लेअर स्टमकच्या लाइनिंगला वेगळा आहे, इंटेस्टाईनच्या लाइनिंगला थोडं वेगळं मॉडिफिकेशन दाखवतो. सब म्युकोजामध्ये स्टमकच्या लाइनिंगला वेगळे मॉडिफिकेशन आहेत, इंटेस्टाईनच्या लाइनिंगला वेगळे. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मॉडिफिकेशन दाखवले जातात. सो ते मॉडिफिकेशन नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. सो आपण हे एक एक लेयर्स डिटेल स्टडी करणार आहोत. सो यांचे डिटेल्स, स्ट्रक्चरल डिटेल्स काय आहेत ते पहा. सो बघा, ओके. सो नेक्स्ट लेअर आहे सेरोसा. सो सेरोसा हा फर्स्ट आउटरमोस्ट लेअर. तर याच्याबद्दल काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. सगळ्यात फर्स्ट, इट इज आउटरमोस्ट लेअर. पहिली गोष्ट, ह्या ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की सेरोसा जो आहे तो सगळ्यात आउटरमोस्ट लेअर आहे. सो रिमेंबर दिस थिंग, सेरोसा इज दी आउटरमोस्ट लेअर. सेकंड थिंग, इट इज मेड अप ऑफ थिन लेअर ऑफ मेझोथेलियम. हा जो आउटरमोस्ट लेअर आहे तो कशापासून बनलेला आहे, मेझोथेलियम पासून, विथ सम कनेक्टिव्ह टिश्यू. सो विथ कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, तर इथे 2च पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट, सेरोसा इज द आउटरमोस्ट लेअर अँड सेकंड, दिस लेअर इज मेड अप ऑफ थिन लेअर ऑफ मेझोथेलियम. सो व्हॉट इज मीन बाय मेझोथेलियम? सो विसरल ऑर्गनचा जो इपिथेलियम आहे, इपिथेलियम आपण पाहिलेला आहे की इपिथेलियम कोणत्याही ऑर्गनचं कव्हरिंग तयार करतो, तर त्याला आपण मेझोथेलियम, इंटरनल ऑर्गनचा जो इपिथेलियम असतो त्याला आपण मेझोथेलियम असं म्हणतो. सो मेझोथेलियम इज द इपिथेलियम ऑफ इंटरनल ऑर्गन. सो सगळ्यात आउटरमोस्ट लेअर, आउटरमोस्ट कव्हरिंग इपिथेलियमपासून बनलेलं आहे आणि त्याच्यासोबतच काही कनेक्टिव्ह टिश्यूसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो दिस इज अबाउट सेरोसा. फर्स्ट इट इज आउटरमोस्ट अँड सेकंड इट इज मेड अप ऑफ मेझोथेलियम. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट लेअर आहे मस्क्युलॅरिस. ओके, सो आता मस्क्युलॅरिसबद्दल काय सांगितलेलं आहे, सो त्याच्या नेममध्येच येते, इट इज फॉर्म बाय स्मूथ मसल. प्रत्येक ठिकाणचे टिश्यू नेम लक्षात ठेवा. जसं इथे इपिथेलियम आहे सेरोसामध्ये म्हणजे मेझोथेलियम, तसं मस्क्युलॅरिसमध्ये काय आहे, स्मूथ मसल. सो स्टुडंट, आपण मसल स्टडी केलेलं आहे टिश्यू त्या लेसनमध्ये. मसलचे आपण 3 टाईप पाहिले, तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रायटेड किंवा स्केलेटल मसल, सेकंड स्मूथ मसल आणि थर्ड कार्डियक मसल. सो आपले जे स्मूथ मसल आहेत हे स्मूथ, ते नॉन स्ट्रायटेड असतात, त्याच्यामध्ये स्ट्रायशन्स नसतात, युनिन्यूक्लिएटेड असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आपल्या विलनुसार कंट्रोल होत नाहीत. आणि हे स्मूथ मसल
शक्यतो विसरल ऑर्गन, बॉडीच्या आत जे ऑर्गन आहेत त्या ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात. सो फर्स्ट थिंग मस्क्युलॅरिस हा जो लेअर आहे तो कशापासून बनलेला आहे? स्मूथ मसलपासून बनलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, दीज आर अरेंज्ड इन these are arranged in outer longitudinal and inner circular muscle. ओके, आता हे जे स्मूथ मसल आहेत, सो हे 2 लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यातला जो आउटर लेअर आहे तो लॉन्जिट्युडनल मसलचा आहे आणि आतला इनर लेअर जो आहे तो सर्क्युलर मसलचा आहे. सो लक्षात घ्या, हे 2 लेअर लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसलचे दोन्ही लेअर मिळून मस्क्युलॅरिस हा लेअर तयार होतो. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये अजून एक टाईपचा मसल आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे ऑब्लिक मसल. इन सम रिजन. ओके, नेम नीट लक्षात ठेवा. काही रिजनमध्ये आपल्याला ऑब्लिक मसल जो आहे तो पाहायला मिळतो. मग आता हा ऑब्लिक मसल काय? तर ऑब्लिक मसल जो आहे तो चर्निंग मुवमेंटमध्ये हेल्प करणारा मसल आहे. मसल म्हटलं की मसलचं मेन फंक्शन काय? मुवमेंटमध्ये असिस्ट करणं, मुवमेंट कॅरी आउट करणं. मग आता हे जे मसल्स आहेत स्मूथ मसल, कोणाची मुवमेंट कॅरी आउट करणार आहेत? आपल्या ॲलिमेंटरी कॅनलची. आपल्याला माहिती आहे ॲलिमेंटरी कॅनलमध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन ही जी मुवमेंट होते याला आपण काय म्हणतो? पेरिस्टाल्सिस. आणि या पेरिस्टाल्सिसमुळे फूड मटेरियल किंवा अनडायजेस्टेड वेस्ट पुढे ढकललं जातं. ठीक आहे, तसं हे दोन्ही मसल, स्मूथ मसल, लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर, हे दोन्ही मसल त्या पेरिस्टाल्सिस मुवमेंटमध्ये हेल्प करणार आहेत. हे दोन्ही सोडून एक्स्ट्रा अजून एक आहे ऑब्लिक मसल, काही रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर हा जो ऑब्लिक मसल आहे याचं चर्निंग मुवमेंटमध्ये हेल्प करणं हे मेन, म्हणजे याचंही काम मुवमेंटच आहे आणि ती चर्निंग मुवमेंट. मग मला सांगा, चर्निंग मुवमेंट कुठे होते? स्टमकमध्ये होते. सो ऑब्लिक मसल्स कुठे असतील? स्टमकच्या लायनिंगचे जे हे लेयर्स आहेत त्या लेयर्समध्ये ऑब्लिक मसल्स आपल्याला पाहायला मिळतात. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते पाहायला मिळत नाहीत. सो मी तुम्हाला सांगितलेलं की हे जे लेयर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मॉडिफिकेशन दाखवतात. सो ते मॉडिफिकेशन इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. सो बघा, ऑब्लिक मसल आर प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ स्टमकच्या लाइनिंगला आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे जे मसल्स आहेत दे आर ॲबसेंट इन स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये नसतात, त्या ठिकाणी चर्निंगची मुवमेंट होणार नाही. ओके, त्यामुळे ते त्या ठिकाणी नसतात. सो दिस इज अबाउट दी मस्क्युलॅरिस. सो आपण 2 लेअर पाहिले, सेरोसा आणि मस्क्युलॅरिस. शॉर्टमध्ये रिकॅप बघा. सेरोसा इज आउटर मोस्ट लेअर अँड इट इज मेड अप ऑफ मेझोथेलियम विथ कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट, inner to the serosa there is muscularis it is made up of smooth muscle. Next, these muscles are arranged in 2 layer. outer layer is of longitudinal muscle and inner layer is of circular muscle. In some region we also find some oblique muscle. काही region मध्ये आपल्याला oblique muscle सुद्धा पाहायला मिळतात. So those oblique muscles mainly help in churning movement. So mostly those muscles are present in the lining of stomach but they are absent in the lining of small intestine. So remember this point in the layer muscularis. Muscularisच्या लेअरमध्ये तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा. सो आपले 2 लेअर झालेले आहेत, सेरोसा आणि मस्क्युलॅरिस. त्यानंतरचा नेक्स्ट लेअर आहे सबम्युकोजा. सबम्युकोजा आणि त्याचे मॉडिफिकेशन काय आहेत ते बघा. ओके, सेरोसा आणि मस्क्युलॅरिस यानंतरचा नेक्स्ट लेअर आहे सबम्युकोजा. सबम्युकोजा बघा, फर्स्ट थिंग इट इज फॉर्म्ड बाय लूज कनेक्टिव्ह टिश्यू. पहिली गोष्ट, सबम्युकोसा हा जो लेअर आहे तो लूज कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे.
कनेक्टिव्ह टिश्यूचे आपण टाईप स्टडी केलेले आहेत, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. तर त्यापैकी लूज कनेक्टिव्ह टिश्यूपासून सबम्युकोसा हा जो लेअर आहे तो तयार होतो. सेकंड थिंग, इट ऑल्सो कंटेन nerve, blood vessel and lymph vessel. सो सबम्युकोजा या लेअरमध्ये आपल्याला नर्व, ब्लड व्हेसल आणि लिम्फ व्हेसल सुद्धा पाहायला मिळतात. सो हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत की सबम्युकोजा हा लूज कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये नर्व प्रेझेंट असतात, ब्लड व्हेसल असतात आणि लिम्फ व्हेसल असतात. कशासाठी प्रेझेंट असतात तर याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट झालेलं जे काही फूड मटेरियल आहे ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी तिथे ब्लड कॅपिलरीज आणि व्हेसल, लिम्फ व्हेसल प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, सबम्युकोजा इन डिओडेनम glands are present in सबम्युकोजा. सो सबम्युकोजा हा जो लेअर आहे या लेअरमध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतात इन द लाइनिंग ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. सो स्मॉल इंटेस्टाईनच्या लाइनिंगला, स्मॉल इंटेस्टाईनमधला डिओडेनम हा जो पार्ट आहे सुरुवातीचा आपण पाहिला की स्टमकच्या खाली यू शेप जो पार्ट असतो त्याला आपण डिओडेनम म्हणतो. तर या डिओडेनममध्ये बघा, समजा हा डिओडेनम आहे, या डिओडेनमच्या लाइनिंगला कोणकोणते मसल असतात, कोणकोणते टिश्यू असतात, सेरोसा, मस्क्युलरिस, सबम्युकोजा आणि म्युकोजा. त्यापैकी सबम्युकोजा हा जो लेअर आहे त्या लेअरमध्ये काय प्रेझेंट असतात, ग्लँड्स. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. सो दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट इन डिओडेनम. ग्लँड्स आर प्रेझेंट इन सबम्युकोजा. या लेअरमध्ये डिओडेनमच्या लाइनिंगला ग्लँड्स प्रेझेंट असतात जे वेगवेगळे गॅस्ट्रिक ज्यूस डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करण्याचं काम करतात. सो याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. सो हा लेअर जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. सबम्युकोजा सगळ्यांना समजलं का? फर्स्ट, इट इज फॉर्म ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड, इट ऑल्सो कंटेन नर्व, ब्लड व्हेसल अँड लिम्फ व्हेसल. अँड लास्ट पॉईंट, इन डिओडेनम in the lining of submucosa there are glands. Glands are present in this layer. So submucosa I hope सगळ्यांना कळलं असेल. त्यानंतरचा सगळ्यात इनरमोस्ट लेअर जो आहे तो आहे म्युकोजा. ओके, सो म्युकोजा या लेअरबद्दल काय सांगितलेलं आहे बघा. सी, इट इज इनरमोस्ट लेअर. फर्स्ट थिंग, म्युकोजा जो आहे तो इनरमोस्ट लेअर आहे. सेकंड, इट फॉर्म इररेग्युलर फोल्ड. In the lining of stomach. Called rugae. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट, याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. म्युकोजा हा सगळ्यात आतला जो लेअर आहे ज्याला तुम्हाला असे फोल्ड बघायला मिळतात. ठीक आहे, तर हा जो म्युकोजा आहे बरेच मॉडिफिकेशन आपल्याला म्युकोजामध्ये पाहायला मिळतात. ते समजा हे स्टमक असेल आणि या स्टमकच्या लायनिंगचा जो म्युकोजा आहे तर त्या म्युकोजामध्ये असे इररेग्युलर फोल्ड आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे इररेग्युलर फोल्ड आहेत या फोल्डनाच काय म्हटलं जातं, रुगे. सो तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट, स्टमक, इन द लायनिंग ऑफ स्टमक. कुठे? स्टमकच्या लायनिंगला. सेकंड, कोणत्या लेअरमध्ये तर म्युकोजा या लेअरमध्ये. आणि थर्ड काय असतात, इररेग्युलर फोल्ड, ज्यांना काय म्हणायचं, रुगे. पॉईंट इम्पॉर्टंट आहे, जिथं जिथं मी सांगते इम्पॉर्टंट आहे ते अंडरलाईन करून ठेवा, त्याच्यावरती नीटला क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो हा नेक्स्ट बघा, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फिंगर लेग प्रोजेक्शन और फिंगर लेग फोल्डिंग called villi are present
इन स्मॉल इंटेस्टाइन. ओके, सो आपण आत्ताच बघितलं की म्युकोजा, जर स्टमकच्या लायनिंगचा म्युकोजा आपण बघितला तर कसा दिसतो आपल्याला, इरेग्युलर फोल्ड दिसतात ज्याला आपण रिग्वे म्हणतो. हाच म्युकोजा जर आपण स्मॉल इंटेस्टाइनच्या लायनिंगला बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला फिंगर लाईक फोल्डिंग पाहायला मिळतं. फिंगर लाईक फोल्ड तयार होतात. कसे बघा, सो समजा हे आपलं स्मॉल इंटेस्टाइन आहे आणि हा म्युकोजा लेअर आहे, तर हा जो म्युकोजा लेअर आहे त्याच्यावरती असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत यांना काय म्हणायचं, विलाय. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन द लायनिंग ऑफ स्मॉल इंटेस्टाइन फिंगर लाईक फोल्ड आर प्रेझेंट विच आर कॉल्ड ॲज विलाय. सो याच्याही वरती क्वेश्चन असू शकतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट अजून इम्पॉर्टंट आहे, सेल इन द लायनिंग ऑफ विलाय have microscopic projection. Have microscopic projection called microvilli. ओके, आता हे जे प्रोजेक्शन आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. समजा हे मेन विलाय असेल, स्टमकच्या लायनिंगला म्युकोजामध्ये असणारे हे फोल्ड असतील, ठीक आहे, फिंगर लाईक फोल्ड, यांना काय म्हणतो आपण, विलाय. या विलायच्या लायनिंगला ज्या सेल आहेत, समजा या विलायच्या लायनिंगच्या सेल आहेत, ठीक आहे, या पद्धतीनं दाखवल्या. तर ह्या ज्या सेल आहेत त्यांच्याही अप्पर सरफेसवरती असे फोल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात किंवा असे प्रोजेक्शन. मोठ्या फॉर्ममध्ये दाखवते, समजा अशी सेल आहे तर तिच्यावरती असे फोल्डिंग असतात. सो या पद्धतीनं पहिली गोष्ट, मुळात विलाय आहेत आणि विलायच्या लायनिंगला ज्या सेल आहेत त्यांच्या अप्पर सरफेसला सुद्धा काय आहेत, असे प्रोजेक्शन आहेत. सो हे ब्रश बॉर्डर सारखं स्ट्रक्चर तयार होतं, जशी बॉटल ब्रश असते त्या पद्धतीचं स्ट्रक्चर हे आपल्याला दिसायला लागतं. सो हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. सेल्स इन द लायनिंग ऑफ विलाय हॅव मायक्रोस्कोपिक प्रोजेक्शन कॉल्ड ॲज मायक्रोविलाय गिव्ह ब्रश बॉर्डर ॲपिअरन्स. सो त्याचा ॲपिअरन्स, त्याचं दिसणं कसं असतं, ब्रश सारखं ते दिसतं. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे विलाय किंवा मायक्रोविलाय का तयार झालेले आहेत. सो दीज आर फॉर्म और दिस इन्क्रीजेस सरफेस एरिया. सो बघा, सपोज तो म्युकोसा असा स्ट्रेट असला असता तर या पद्धतीनं प्रेझेंट असलं असतं. त्याऐवजी जर तिथं फोल्ड तयार झालेले आहेत तर तेवढ्याच एरियामध्ये मी फोल्ड ड्रॉ करते या पद्धतीनं. आणि सेकंड थिंग, याच्या अप्पर सरफेसवरती अजून मायक्रोस्कोपिक प्रोजेक्शन. सो जर हे अनफोल्ड केलं सगळं तर कोणाचा सरफेस एरिया जास्त येणार आहे, नक्कीच याचा सरफेस एरिया जास्त येणार आहे. सो ते विलाय असतील किंवा मायक्रोविलाय असतील, ह्या दोन्हींमुळे सरफेस एरिया काय होतो, इन्क्रीज होतो. आणि जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं ॲब्झॉर्प्शन किंवा सिक्रिशन जे आहे ते जास्त होतं. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की विलाय आणि मायक्रोविलाय याच्यामुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो आणि सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे इट इज युजफुल फॉर दी ॲब्झॉर्प्शन. ओके, कशाचं ॲब्झॉर्प्शन करायचं आहे तर डायजेस्टेड फूडचं. सो इट इज युजफुल फॉर ॲब्झॉर्प्शन. सो आता मी बोर्डवरती जे पॉईंट लिहिलेले आहेत त्याच्यामधला स्टमकच्या लायनिंगला म्युकोजामध्ये रुगे असतात, हे लक्षात ठेवायचं. इंटेस्टाईनच्या लायनिंगला फिंगर लाईक फोल्ड असतात, त्यांना विलाय म्हणायचं. विलायच्या लायनिंगला ज्या सेल आहेत त्याच्यावरती मायक्रोस्कोपिक प्रोजेक्शन आहेत ज्यांना मायक्रोविलाय असं म्हटलं जातं. ह्या ब्रश बॉर्डरसारख्या दिसतात आणि सरफेस एरिया इन्क्रीज करतात. हे सगळे पॉईंट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. याशिवाय अजून काही या लेअरमध्ये मॉडिफिकेशन असतात ते आपण पाहणार आहोत. सो हे पॉईंट सगळ्यांनी नोट करायचे आहेत आपल्या बुकमध्ये. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहेत बघा, ओके. नेक्स्ट म्युकोजा या लेअरमधलेच आपण मॉडिफिकेशन बघतोय. सो बघा, आपण आत्ताच पाहिलं की इंटेस्टाईनच्या लायनिंगला फिंगर लाईक फोल्ड असतात ज्यांना आपण विलाय म्हणतो. तर या ज्या विलाय आहेत, विलाय आर सप्लाइड विथ कॅपिलरीज अँड लिम्फ व्हेसल. NCERTमध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे, ती डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये या पद्धतीने अशा विलाय दिलेल्या आहेत आणि या विलायच्या लायनिंगला
कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजे आरेटरीज जे आहेत त्या डिफरन्शिएट डिवाइड होतात आणि एकदम स्मॉल हेअर लाईक ब्रांचेस तयार करतात ज्यांना कॅपिलरी असं म्हटलं जातं. आणि नेक्स्ट त्यांच्यापासूनच कंबाईन होऊन पुन्हा व्हेन तयार होतात. सो या कॅपिलरी, व्हेन आणि अजून एक लॅक्टियल शी लिम्फ वेसल या ठिकाणी प्रेझेंट असतात. ओके, आता कॅपिलरी आणि लिम्फ वेसल यांचं काम काय असेल तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल त्या कॅपिलरीजमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. दुसरी गोष्ट, ही जी लॅक्टियल लिम्फ वेसल जी आहे या लिम्फ वेसलमध्ये डायजेस्टेड फॅट ॲब्झॉर्ब होतं. सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या की ती जी लॅक्टियल आहे त्या लॅक्टियलचं नेम लॅक्टियल का दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय फंक्शन. जर कॅपिलरीमध्ये डायजेस्टेड फूड मटेरियल ॲब्झॉर्ब होतं तर लॅक्टियलमध्ये काय केलं जातं तर लॅक्टियल ॲब्झॉर्ब डायजेस्टेड फॅट. तर ती जी लॅक्टियल आहे हिच्यामध्ये डायजेस्टेड फॅट आर ॲब्झॉर्ब आणि फॅट ॲब्झॉर्ब केल्यामुळे ती जी लॅक्टियल आहे ती व्हाईटिश कलरची ॲपियर होते आणि व्हाईटिश कलरची ॲपियर होते, मिल्क लाईक ॲपियर होते, म्हणून तिला लॅक्टियल असं नेम दिलेलं आहे. लिम्फ वेसल इज कॉल्ड ॲज लॅक्टियल. सो हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. मग विलाय कशाने सप्लाय असतात कॅपिलरी आणि लिम्फ वेसलने. त्यांचं काम काय आहे तर त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. बाकी सगळं फूड कॅपिलरीमध्ये ॲब्झॉर्ब होईल, मात्र डायजेस्टेड फॅट जे आहेत ते लिम्फ व्हेसलमध्ये ॲब्झॉर्ब केले जातील आणि त्यामुळे ती लिम्फ व्हेसल व्हाईटिश कलरची ॲपियर होते, मिल्की ॲपियर होते. मिल्कमध्ये लॅक्टोज शुगर असते. सो त्यावेळी याला नेम दिलेले अँड इट इज कॉल्ड ॲज लॅक्टियल. नेक्स्ट बघा, म्युकोजल इपिथेलियम. हा जो म्युकोजल इपिथेलियम आहे त्याच्यामध्ये गॉबलेट सेलसुद्धा प्रेझेंट असतात. गॉबलेट सेल हे नेम तुम्ही याआधी ऐकलेले आहे. गॉबलेट सेल यांना आपण युनिसेल्युलर ग्लँड असं म्हणतो आणि ही जी युनिसेल्युलर ग्लँड आहे तिचं फंक्शन काय आहे तर इट सिक्रेट म्युकोजा. म्युकस सिक्रेट करणं हे तिचं फंक्शन आहे. सो ती गॉबलेट सेल जी आहे ती म्युकस सिक्रेट करेल. सो इथं दिलेलं इट सिक्रेट म्युकस. म्युकसमुळे काय होणार आहे तर तो जो ट्रॅक आहे ॲलिमेंट्री कॅनालचा तो लुब्रिकेट होतो आणि त्यामुळे फूड मटेरियल असेल किंवा वेस्ट मटेरियल असेल इझिली पुढे पुश केलं जातं. ओके, सो काय काय लक्षात ठेवलं. फर्स्ट, विलाय आर सप्लाइड विथ कॅपिलरीज अँड लिम्फ वेसल. Capillaries absorb digested food and lymph vessel absorb digested fat. The lymph vessel appears milky, hence they are called as lacteal. One more thing, mucosal epithelium also have goblet cell. So goblet cell या चारपैकी कोणत्या लेअरमध्ये आहेत म्युकोजल इपिथेलियममध्ये आणि तिचं काम काय आहे सिक्रेट म्युकस विच लुब्रिकेट्स दी ॲलिमेंट्री कॅनॉल. पूर्ण ॲलिमेंट्री कॅनॉल ते लुब्रिकेट करते. नेक्स्ट बघा, म्युकोजा फॉर्म गॅस्ट्रिक ग्लँड इन स्टमक. स्टमकच्या लायनिंगचा जो म्युकोजा आहे त्या म्युकोजामध्ये काय प्रेझेंट असतात गॅस्ट्रिक ग्लँड. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जसं आपण मगाशी बघितलं की डिओडेनममध्ये ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत त्या कुठे प्रेझेंट असतात सब म्युकोजा लेअरमध्ये, तसं स्टमकच्या लायनिंगला म्युकोजा या लेअरमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट असतात ज्या गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करण्याचं काम करतात जे डायजेशनला हेल्प करेल. सो हा पॉईंट लक्षात ठेवा. इन केस ऑफ द स्टमक गॅस्ट्रिक ग्लँड्स आर प्रेझेंट इन द लायनिंग ऑफ म्युकोजा. वन मोर थिंग, हा पॉईंट एक इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती याआधी क्वेश्चन विचारलेला आहे. क्रिप्ट्स म्हणजे काय बघा, या विलाय आहेत, या विलायच्या बेसेसला असा हा जो खोलगट पार्ट दिसतोय याला क्रिप्ट असं म्हटलं जातं. और दे आर कॉल्ड ॲज क्रिप्ट ऑफ लिबरकूल. त्याला क्रिप्ट ऑफ लिबरकूल असं म्हटलं जातं. क्रिप्ट ऑफ लिबरकूल हे काय याचं फंक्शन दिलेलं नाही, मात्र क्रिप्ट ऑफ लिबरकूल कुठे विलायच्या दोन विलायच्या मध्ये जो बेसल पोर्शन आहे त्या ठिकाणी. विलाय कुठे असतात इंटेस्टाईनच्या लायनिंगला. स्टमकमध्ये असतात का नाही, स्टमकमध्ये रुगे असतात. ओके, सो क्रिप्ट ऑफ लिबरकूल सुद्धा कुठे असतील स्मॉल इंटेस्टाईनच्या लायनिंगला. मग आता हे जे स्मॉल इंटेस्टाईनच्या लायनिंगला विलायच्या मध्ये ज्या क्रिप्ट्स आहेत यांना क्रिप्ट ऑफ लिबरकूल असं आपण म्हणतो. नेक्स्ट याचं फंक्शन बुकमध्ये दिलेलं नाही, मात्र असं सांगितलेलं की या क्रिप्ट्समध्ये स्टेम सेल्स असतात जे ते लायनिंग जे आहे म्युकोजा ते रिन्यू करण्यासाठी हेल्प करत असतात. सो दिस इज अबाउट दी म्युकोजा. सगळ्यांना म्युकोजा समजला का बघा. सो आपण 4 लेअर डिस्कस केले, सेरोसा, मस्क्युलॅरिस, सब म्युकोजा आणि म्युकोजा. सगळ्यात जास्त मॉडिफिकेशन आपण म्युकोजामध्ये सांगितले.
बोर्डवरती लिहिताना मी जिथे जिथे मार्क केलेले आहे हे इम्पॉर्टंट आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या. आतला हा पोर्शन ज्याला ल्युमेन म्हटलेलं आहे, इथं आपलं फूड मटेरियल असणार आहे. सगळ्यांना समजलं आहे का बघा पॉईंट? एकदा रिकॅप करूया आपण. सेरोसाइट इज मेड अप ऑफ मेझोथेलियम, मस्क्युलरिस स्मूथ मसल, सबम्युकोजा लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड इनरमोस्ट म्युकोजा. म्युकोजाचा जो लेअर आहे याच्यामध्ये आपण विलाय पाहिले, रुगे पाहिले, त्यानंतर मायक्रोव्हिलाय काय असतं ते पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट आपण गॅस्ट्रिक ग्लँड्स याच लेअरमध्ये असतात, गॉबलेट सेल याच लेअरमध्ये असतात, क्रिप्ट ऑफ लिबर कोन काय आहे, कुठे आहे हे आपण पाहिलं. शिवाय यातल्या विलाय कॅपिलरी आणि लिम्फ वेसलनी सप्लाय झालेले असतात. सगळ्यांना हिस्टॉलॉजी समजली का बघा? नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, हिस्टॉलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनाल खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी बुकमधून NCERTमधून हे व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे आणि दिलेली डायग्रॅम व्यवस्थित बघायचे, त्याच्यामधले सगळे लेबल्स नीट चेक करायचे. या पॉईंटबरोबरच आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. डायजेस्टिव्ह ग्लँड ज्या डायजेशनला हेल्प करतील त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.